तुम्हाला माहिती आहे का, एका न्यूबॉर्न बेबीच्या पोटाचा व्हॉल्यूम पहिल्या दिवशी फक्त 3 ते 5 ml इतकाच असतो. हाच व्हॉल्यूम दुसऱ्या दिवशी 5 ते 10 ml इतका होतो. तिसऱ्या दिवशी 10 ते 15 ml इतका होतो. आणि जसं बाळ 7 दिवसांचं होतं तसंच त्याच्यामध्ये 30 ते 60 ml दूध एका वेळेस पिण्याची क्षमता येते. सिमिलरली एका नवीन नुकत्याच प्रसूती झालेल्या आईलाही पहिल्या दिवशी बाळाला जेवढं पचवता येईल, जेवढी बाळाची पोटाची क्षमता आहे त्या हिशोबानेच दूध येत असते. आहे की नाही ही निसर्गाची एक कमाल रचना? सॅडली ही गोष्ट बऱ्याच फॅमिलीजना माहीत नसते आणि हॉस्पिटलमधल्या नर्सेसना सुद्धा माहीत नसते. प्लस सिझेरियन डिलिव्हरी झालेली असल्यामुळे आईला बेडरेस्ट असतो आणि त्यामुळे नवीन आईला स्तनपानासाठी तितके प्रोत्साहन दिले जात नाही. नुकत्याच डिलिव्हरी झालेल्या न्यू मॉमला आराम द्यायचा या हेतूने सगळ्याच हॉस्पिटल्समध्ये आजकाल पहिल्या 3 दिवसात फॉर्म्युला फीडिंग दिले जाते. पहिल्या 3 दिवसात ही फॉर्म्युला फीडिंग दिल्यामुळे बाळ आणि आई लॅचिंग कसं करायचं हे कधी शिकतच नाही. वाटी स्पूनने फॉर्म्युला फीडिंग दिल्यामुळे बाळ आळशी होऊन जातं आणि पहिल्या 3 दिवसात लॅचिंग न केल्यामुळे आईची छाती भरून येते, म्हणजेच ब्रेस्ट एन्गॉर्जमेंट होतं. ब्रेस्ट एन्गॉर्जमेंटमुळे निपल्स फ्लॅट होऊ लागतात किंवा निपल्स इन्व्हर्टेड होतात आणि ब्रेस्ट एन्गॉर्जमेंटमुळेच आईला कधी कधी इन्फेक्शन होतं, म्हणजेच ब्रेस्ट ॲब्सेस होतं आणि त्यामुळे तिला ताप येऊ लागतो. ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे आईचं बाळाला डिरेक्ट ब्रेस्ट फीडिंग करणं खूप डिफिकल्ट होऊन जातं. सो तुमच्या घरात पण लवकरच बाळ येणार असेल तर काळजीपूर्वक ऐका. स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट आणि लॅचिंग इन द फर्स्ट गोल्डन आर द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप्स फॉर युअर सक्सेसफुल ब्रेस्ट फीडिंग जर्नी. स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट बद्दल तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही माझी मागची रील रेफर करू शकता. आता आपण बोलूया स्टेप नंबर 2 म्हणजेच लॅचिंग इन द फर्स्ट गोल्डन आर बद्दल. बाळाचा जन्म झाल्यावर 10 ते 15 मिनिटं स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट द्यायचा आहे आणि त्यानंतर कंपल्सरी बाळाला आईच्या दुधाला लावायचंच नाही. आईला बिलकुल एक थेंब सुद्धा दूध येत नसेल तरी सुद्धा ही स्टेप न चुकता न विसरता करायचीच आहे. असे केल्यामुळे बाळ डे 1 पासूनच लॅचिंग करायला शिकू लागते आणि आईच्या शरीरामध्ये ब्रेस्ट फीडिंगसाठी नेसेसरी असणारे हॉर्मोन्स म्हणजेच ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिनची लेवल वाढू लागते. ब्रेस्ट मिल्क प्रोडक्शन आणि रिलीजसाठी हे दोन्ही हॉर्मोन्स अत्यंत गरजेचे असतात. आईची सिझेरियन डिलिव्हरी जर झाली असेल आणि आईला कम्प्लीट बेड रेस्ट म्हणजेच कम्प्लीट लाईन डाऊन पोझिशनमध्ये आई जर असेल तरी सुद्धा तुम्ही स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट आणि लॅचिंग बाळाला करू शकता. हे जे डिरेक्ट ब्रेस्ट फीडिंग किंवा लॅचिंग आहे ते बाळाच्या जन्मानंतर 2-2 तासाने सातत्याने तुम्ही करत राहिलात तर आय अश्योर यू की तुमच्या बाळाला कधीच आईचे दूध अपुरे पडणार नाही. प्लस तिसऱ्या दिवशी नवीन आईला होणारं ब्रेस्ट एन्गॉर्जमेंट, ब्रेस्ट ॲब्सेस, निप्पल इश्यूज, लॅचिंग इश्यूज होण्याची शक्यता कमी होईल. जर तुम्ही आता प्रेग्नंट असाल आणि ह्या व्हिडिओने तुमची थोडीशी मदत केली असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या प्रेग्नंट कपल फ्रेंड्सना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुढच्या रीलमध्ये मी बाळासाठी असलेले स्तनपानाचे काय फायदे आहेत ते सांगणार आहे. सो पेरेंट्स, स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट रील.